नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस येईल तरीसुद्धा ऐश्वर्याने ना आईचा पत्ता सांगितलाय ना प्रॉपर्टीचे पेपर आणून दिलेत. आता आपण काय करायचं? हे नाटक अजून किती दिवस चालू ठेवायचं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी बाद झाला आता. आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन प्रॉपर्टीचे पेपर शोधायचे, अगदी काही झालं तरीसुद्धा. तेव्हा जानकी म्हणते, काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग काय, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. लवकरात लवकर आपण प्रॉपर्टीचे पेपर शोधलेच पाहिजे. तू एक काम कर, उद्या ऐश्वर्याला खाली कामामध्ये व्यस्त करून ठेव आणि मी जाऊन तिच्या रूमची झडती घेतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पोलिसांना एका माणसाने बातमी दिलेली असते की जंगलामध्ये एक गाडी उभी आहे आणि आजूबाजूला इथे आता कुणीच नाही आहे. पण इथे बंदुकींचा आवाज आला होता, अगदी जोरजोरात फटाके वाजले होते असं सांगण्यात येतं. तेव्हा इथे पोलीस आलेले असतात. ते म्हणतात की व्हॅन इथे आहे, माणसंसुद्धा इथे कुठेतरी आजूबाजूलाच असतील, शोधा, इकडे तिकडे त्यांना शोधा. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, साहेब, अहो काल रात्री जोरात इथे बार फटाक्यांसारखा आवाज आला, तेव्हा मी तुम्हाला फोन करून इथे बोलावलं असं तो माणूस सांगतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पाटील, त्याचबरोबर हवालदार सगळे जंगलामध्ये आजूबाजूला कुणी दिसतंय का ते बघत असतात. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात की या ठिकाणी गोळीबार झालेला आहे. हे काय, बंदुकीच्या गोळ्या? तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार यांना बंदुकीच्या गोळ्यासुद्धा सापडलेल्या असतात. त्या बुलेट ते उचलतात आणि म्हणतात की हे बघा, इथे काल रात्री याचा अर्थ गोळीबार झालेला आहे आणि 2 गोळ्या सापडलेल्या असतात. तेव्हा इन्स्पेक्टर पवार त्या दोन्ही गोळ्या उचलतात आणि म्हणतात की हवालदार शिंदे, पिशवी काढा आणि ह्या गोळ्या त्याच्यामध्ये ठेवून घ्या. इथे आता काल रात्री कुणी गोळीबार केलाय काही कळत नाही आहे. हे काय ताजं ताजं रक्त दिसतंय. रक्त तर ताजं आहे, पण आता इथे कुणीच कसं दिसत नाही? तो माणूस नक्की कोण होता ज्याने या गोळ्या चालवल्या असतील? तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार म्हणतात, हे बघा, ही माळ नक्की कुणाची असेल? कुणाची तरी का असेना, पण लेडीज माळ आहे हे नक्की. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पवार म्हणतात की मुळशीमध्ये नक्कीच काहीतरी भयानक सुरू आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. पण हे नक्की सगळं कोण घडून आणते ना, हे बघायला हवं. ही माळसुद्धा घ्या. या माळीबरोबर कुणाची ओळख पटते का ते आपण बघूच. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार यांना आता कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी भयानक घडतंय आणि त्याबद्दल कोणाला काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला त्या माणसाचा फोन परत आलेला असतो, ज्या माणसाने लताबाईंचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, काय मग, माझी डील मंजूर आहे की नाही? अजून विचार नाही केलास का? रणदिवेंची प्रॉपर्टी 50 कोटी रुपये हवेत ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पण तुम्हाला ही प्रॉपर्टी का विकत घ्यायची आहे ते तुम्ही सांगाल का? तुम्ही एवढे इंटरेस्टेड का आहात? तेव्हा तो माणूस म्हणतो, हे बघ, मी तुला काय सांगितलंय, प्रश्न विचारायचे नाही. रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर तुझ्याकडे आहेत आणि 50 कोटी रुपये माझ्याकडे आहेत. तुला जर हे डील मंजूर असेल तर प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ये आणि 50 कोटी रुपये घेऊन जा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की बरं बरं ठीक आहे, पण मी काय म्हणते, आज आमच्या इथे गणपती आहे आणि बाप्पाचं विसर्जनसुद्धा आहे. त्याच्यामुळे मी काही आज तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देऊ शकणार नाही आहे. पण एकदा का बाप्पाचं विसर्जन झालं की उद्या मी प्रॉपर्टीचे संपूर्ण पेपर तुमच्याकडे घेऊन येते. तुम्ही रणदिवेंची प्रॉपर्टी विकत घ्या आणि मला 50 कोटी रुपये द्या. चालेल ना? 50 कोटीमध्ये आपण हे डील डन करूया, चालेल ना? तेव्हा तो माणूस म्हणतो, ठीक आहे, 50 कोटीमध्ये डील डन केली आहे. तेव्हा इथे त्या माणसाला आता रणदिवेंची प्रॉपर्टी विकत घ्यायची असते आणि ऐश्वर्याला ती विकायची असते. एवढ्या प्रॉपर्टीचे तिला 50 कोटी रुपये मिळणार असतात. तेव्हा ऐश्वर्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. हा माणूस कोण आहे आणि त्याला आता एवढी मोठी प्रॉपर्टी 50 कोटींमध्ये का घ्यायची आहे? अजून काही ही गोष्ट क्लिअर झालेली नाही आहे. तेव्हा ऐश्वर्याला आनंद होतो. ती म्हणते, अरे वा, 50 कोटी रुपये! ऐश्वर्या, अगं तू आता करोडपती होणार, करोडपती. जाऊ दे ना, ह्या आता रणदिवेंची प्रॉपर्टी एकदा का विकली की 50 कोटी माझ्या हातात येणार आणि मग ऐश्वर्या, तू इथे करोडपती होणार. मग हे सगळे रणदिवे आहेत ना, रस्त्यावरती येणार, रस्त्यावरती, असं इथे ऐश्वर्या म्हणत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिला आता कसला तरी आवाज येतो. ती म्हणते, काय झालं? कोण आहे रूममध्ये? हा आवाज कसला येतोय?
तेव्हा ती जाऊन आता तिचं कपाट उघडते. त्या कपाटामधून हवे तेवढे उंदीर आता बाहेर येतात. तेव्हा ऐश्वर्या घाबरते. ती म्हणते, "अरे देवा, हे उंदीरसुद्धा कपाटामध्ये जाऊन बसलेत." आणि ती झाडू घेते आणि उंदराला बाहेर पळवण्याचं काम करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते, "या घरातली माणसं आणि या घरातले उंदीर मला काही इथे नीट जगू देणार नाहीयेत, समाधानाने जगू देणार नाही. आता बघ मी काय करते ते. या माणसांची वाट तर मी उद्या लावेनच, त्यांना रस्त्यावरती आणेनच, पण आधी या उंदरांचा बंदोबस्त करते. त्यांना कसं कायमस्वरूपी घरातून हाकलून देते ना, ते बघाच आता." तेव्हा तिने उंदरांना मारण्याचं औषध घेतलेलं असतं आणि ती आता बाहेर येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते की जानकी, "अगं बघ ना, बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली सुद्धा." तेव्हा जानकी म्हणते, "हो ना आई, बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतो काय? आल्यानंतर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह भरतो काय? आणि मग काय, सगळ्यांना आनंदी केल्यानंतर बाप्पाची जाण्याची वेळ झाली की बाप्पा जाण्यासाठी सज्ज होतो काय?" तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "जानकी नाही गं, मला तर असं वाटतं की बाप्पाला सुद्धा जाण्याची इच्छा होत नसेल. जेव्हा विसर्जनाची वेळ असेल ना, तेव्हा बाप्पाचा ऊर भरून येत असेल, असं मला वाटतं." तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, "आई, मला काय वाटतं सांगू का? म्हणजे इथे आहे ना, बाप्पाला सुद्धा जाण्याची इथे इच्छा नसेल. म्हणूनच आपला उंदीर मामा आहे ना, तो हळू चालत असेल. बरोबर की नाही?" तेव्हा इथे आता सगळेजण हसायला लागतात आणि इथे सुमित्रा म्हणत असते, "अवंतिका, तू पण कधी-कधी असं काही बोलतेस ना, अगदी लहान मुलींसारखं." तेव्हा इथे अवंतिका हसायलाच लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्याजणी छान हसत-खेळत बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असतात, नैवेद्याची तयारी करत असतात आणि तेवढ्यातच इथे आता जानकी म्हणत असते, "अवंतिका, काय मग मोदक बनवायला शिकली आहेस ना? सौमित्र भाऊजींना मोदक खूप आवडतात." तेव्हा अवंतिका म्हणत असते, "हो वहिनी, हे बघा कसं बनवलंय मी मोदक." तेव्हा इथे आता जानकी म्हणते, "खूपच छान. ऐश्वर्या, हळूहळू तुला सगळ्या गोष्टी जमतायत हं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आलेली असते आणि ती आता सगळीकडे उंदराचं औषध टाकायला जात असते. तेव्हा अवंतिका जानकीला खुणावते आणि म्हणते की "या ऐश्वर्याचं चाललंय तरी काय?" तेव्हा जानकी येते आणि म्हणते, "ऐश्वर्या, काय करतेस तू?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "काय करते काय? तुला काय करायचंय? तू जा बरं इथून." तेव्हा जानकी म्हणते, "अगं ऐश्वर्या, सांग ना काय करतेस?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते की "घरामध्ये उंदीर किती झालेत? उंदरांना मारणार आहे मी आता. मी सगळीकडे इथे उंदरांना मारण्याचं औषध टाकते." तेव्हा जानकी म्हणते, "ऐश्वर्या, अगं असं करू नकोस. तुला माहिती नाही आहे का? घरामध्ये गणपती बाप्पा आलेत आणि गणपती बाप्पांचं वाहन आहे मूषक आणि तू आजच्या दिवशी इथे उंदरांना मारायचं औषध टाकतेस. अगं बिचारं मुकं प्राणी आहे ते. प्लीज त्यांना मारू नकोस. आजच्या दिवशी तर मुळीच नको." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "ए, गप्प बस गं तू. मला ज्ञान देऊ नकोस. जा बरे इथून. काहीही झालं ना, तरीसुद्धा मी त्या उंदरांना मारणार म्हणजे मारणारच." तेव्हा जानकी म्हणते, "ऐश्वर्या, आजच्या दिवशी मी तुला हे पाप करू देणार नाही. हे बघ, बाप्पा घरामध्ये असताना मी उंदरांना तुला मारू देणार नाही. अगं विसर्जन तरी होऊ दे बाप्पाचं. का ऐकत नाही आहेस तू?" तेव्हा इथे जानकी आणि आता ऐश्वर्या दोघींमध्ये आता वाद सुरू होतो. तेव्हा ऋषिकेश बघत असतो. ऋषिकेशनं ठरवलेलं असतं की आज प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन शोधायचे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "अगं, काय चाललंय तुमच्या दोघींचं? बाप्पा घरामध्ये आहेत, विसर्जन करायचं आहे, इतकी कामं आहेत आणि आजच्या दिवशी तुम्ही दोघीजणी वाद घालताय, भांडताय तुम्ही. ऐश्वर्या, तू इकडे ये बरं आणि आधी ते उंदीर मारायचं औषध बाजूला ठेव आणि हात धुव आणि आम्हाला मोदक बनवायला मदत कर. आणि जानकी, तू एक काम कर, विसर्जनाची तयारी करायला घे बरं, आता उशीर नको." तेव्हा इथे ऐश्वर्या आता हात वगैरे धुवून मोदक बनवायला येते. तेव्हा जानकी ऋषिकेशला खुणावते की "आता ऐश्वर्या बिझी झाली, तुम्ही तिच्या रूममध्ये जा आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधा." तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश रूममध्ये येतो आणि प्रॉपर्टीचे पेपर सगळीकडे शोधत असतो. ड्रॉवर वगैरे उघडतो, बेडशीट वगैरे बाजूला करतो, उशांखाली, बेडखाली सगळीकडे आता प्रॉपर्टीचे पेपर तो शोधत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, "ऐश्वर्या, काय गं, जमतायत ना मोदक? अवंतिका, तुला?" तेव्हा अवंतिका म्हणते, "हो आई, चांगले गुण आणि चांगली शिक्षा ही दोन्हीसुद्धा माझ्याकडे आहेत. ऐश्वर्या, काय गं, तुला जमतायत का?" तेव्हा ऐश्वर्या इथे आता कसं तरी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे ऋषिकेश संपूर्ण आता रूमभर शोधत असतो की प्रॉपर्टीचे पेपर गेले तरी कुठे. काहीही झालं तरी ऋषिकेशला ते पेपर शोधायचेच असतात, कारण ऐश्वर्या त्या प्रॉपर्टीचं डील करणार असते आणि त्याआधी प्रॉपर्टीचे पेपर मिळणं महत्त्वाचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते, "ऐश्वर्या, अगं अशी एकदम पातळ पारी करायची हां, व्यवस्थित आले पाहिजे मोदक,
कसं असतं ना, हाताला एकदा वळण लागलं ना की मोदक छानच बनतात, सवयीने ते येतात. काय अवंतिका, जमता येत ना तुला? तेव्हा अवंतिका म्हणते, हो आई. ज्या माणसांच्या इथे मुळातच चांगले गुण असतात ना ज्या माणसात, त्याच्या हाताला सुद्धा चांगला गुण असतोच. म्हणूनच इथे चांगल्या माणसाला मोदकसुद्धा बनवता येतात. जसे मला बघा ना. तेव्हा इथे ऐश्वर्याला अवंतिकाने टोमणासुद्धा दिलेला असतो. तेव्हा इथे आता ऋषिकेश जेव्हा कपाटामध्ये शोधायला जातो प्रॉपर्टीचे पेपर, तेव्हा कपाटामध्ये ऐश्वर्याने एक कॅमेरा लावून ठेवलेला असतो आणि त्या कॅमेऱ्याचे सगळे फुटेज तिच्या मोबाईलला दिसत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला कळतं, जेव्हा तिच्या कॅमेऱ्यामध्ये आता ऋषिकेश दिसतो, तिच्या मोबाईलला सेन्सर येतो. मोबाईलमध्ये आता आवाज झाल्यानंतर ती बघते तर काय, इथे आता ऋषिकेश तिच्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधतोय हे ऐश्वर्याला कळलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणून या लोकांचं हे सगळं प्लॅनिंग चाललंय का? मला कामामध्ये बिझी ठेवण्यासाठी आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग चाललंय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो मला आहे ना गरगरल्यासारखं होतंय. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय गं ऐश्वर्या, काय झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो काय माहिती, हल्ली मला चक्करच यायला लागले. प्रेग्नन्सीमुळे होत असेल ना? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो का? तू एक काम कर ऐश्वर्या, जा बरं जा, तुझ्या रूममध्ये जा आणि थोडा वेळ आराम कर. मग आता विसर्जनाची वेळ होईल ना, तेव्हा मी तुला खाली बोलावेन. तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते, काही म्हातारी पण ना जरा नाटक केलं तर हिला सगळं खरंच वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणत असते, जा हां ऐश्वर्या जा, जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. तेव्हा इथे अवंतिकाला माहिती असतं की ऐश्वर्या हे सगळं नाटक करत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या रूममध्ये जाणार तेवढ्यातच इथे जानकी तिला थांबवते आणि म्हणते, कुठे जातेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला काय करायचं आहे? मी माझ्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हे बघ, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीस ना, तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. आधी तू मला सांग, प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत आणि माझी आई कुठे आहे ना? त्या प्रश्नांची उत्तरं तू आधी द्यायची. कळलं का तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी तुला काही सांगणार नाही आहे. मला जाऊ दे माझ्या रूममध्ये. जानकी म्हणते, सांगितलं ना, जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर देत नाही, तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्याला आता आठवतं. ती मनामध्ये म्हणत असते, जानकी अगं काय सांगू तुला, कालच तुझी आई आहे ना देवाघरी गेले. स्वर्गात नाही या, नरकातच गेले असेल ती. तेव्हा इथे ऐश्वर्या आता हसत असते. जानकी म्हणते, काय गं काय झालं, तुला का हसायला येते एवढं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी अगं तुझ्यावरती हसायला येते गं, म्हणजे मला कळत नाही की माणसाने इथे किती मूर्ख असावं खरंच. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की कसं आहे ना जानकी, तुम्ही कुणीही मला हरवू शकत नाही. तुला काय वाटलं तुझा नवरा माझ्या रूममध्ये जाऊन प्रॉपर्टीचे पेपर शोधतोय हे मला माहिती नाही आहे का? आणि तू मला इथे अडवण्याचं काम करतेस. तेव्हा इथे आता जानकीला वाटतं ऐश्वर्याला कसं कळलं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघ माझा मोबाईल बघ, दिसतोय ना तुझा नवरा? आता हे मला कसं माहिती असं तुला वाटत असेल, तर माझ्या कपाटामध्ये ना एक कॅमेरा मी अटॅच करून ठेवला आहे आणि त्याचं संपूर्ण इथे आता फुटेज माझ्या मोबाईलला दिसत असतं. आधी सेन्सरचा आवाज होतो आणि मग आवाज झाल्यानंतर फुटेज दिसतं. मग वाजते तुमच्या सगळ्यांची पुंगी. तुला काय वाटलं जानकी, या ऐश्वर्याला फसवणं, तिला हरवणं इतकं सोपं आहे का? अगं तुझे आहे ना 10 पावलं पुढचा मी विचार करते. तुम्हाला माहिती नाही आहे का मी कोण आहे ते? ऐश्वर्या आहे मी, ऐश्वर्या. आणि ह्या ऐश्वर्याला हरवणं ना तुमच्याने ते शक्य होणार नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला काय वाटतं गं, तू जिंकलीस असं वाटते का तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरच आहे ना तू हरणार आहेस. जेव्हा तुझी हरण्याची वेळ येईल ना, तेव्हा कुठे तोंड लपवू ना, त्यासाठी तुला जागासुद्धा मिळणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी कसं आहे ना, हे बघ माझ्याबरोबर ना तुम्ही लोकांनी कितीही गेम करण्याचा प्रयत्न केला ना, तरीही ऐश्वर्या एक पाऊल तुमच्या नेहमी पुढेच राहणार. हे विसरू नका तुम्ही. या ऋषिकेश दादा, तुम्हीसुद्धा या. काय मग, मिळाले का प्रॉपर्टीचे पेपर? माझ्या रूममध्ये नसतील मिळाले ना? तुम्हाला काय वाटलं प्रॉपर्टीचे पेपर मी माझ्या रूममध्ये ठेवले असतील तुम्हाला सहजासहजी मिळायला? ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्ही दोघे नवरा बायको आहे ना, कितीही प्रयत्न करा या ऐश्वर्याला हरवण्यासाठी, पण ही ऐश्वर्या तुम्हाला दोघांना पुरून उरेल, कळलं का? असं म्हणून ऐश्वर्या आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या रूममध्ये नाही आहेत. तिने नक्कीच ते पेपर कुठेतरी लपवून ठेवलेत. खूपच जास्त हुशार आहे ही ऐश्वर्या. तेव्हा जानकी म्हणते, मिळणार,
प्रॉपर्टीचे पेपरही मिळणार आणि माझी आईसुद्धा सापडणार. कारण कसं आहे ना, मला माहिती आहे ऐश्वर्या खूप हुशार आहे, पण ती तिची हुशारी वाईट कामांसाठी इथे वापरत असते आणि गणूबाप्पा आहेत ना, वाईट माणसांची कधीच साथ देत नाही. त्याच्यामुळे माझी आई जिथे कुठे असेल ना, तिथे ती सुखरूपच असेल आणि या ऐश्वर्यालासुद्धा लवकरच आपण मात देऊ आणि प्रॉपर्टीचे पेपर मिळवू. गणूबाप्पा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे आणि प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हातामध्ये येऊ दे. असं इकडे जानकी आता बाप्पाजवळ मागणं मागते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुला काय वाटलं गं? तू कामामध्ये मला बिझी ठेवशील आणि तुझा नवरा येऊन प्रॉपर्टीचे पेपर शोधेल आणि ते तुम्हाला मिळतील सुद्धा. म्हणजे तुला वाटलं काय मी इतकी मूर्ख आहे की प्रॉपर्टीचे पेपर इथे ठेवेन? ते मी कुठे ठेवलेत ना, तुम्हाला कधीच ते कळणार नाही. आणि लवकरच आता संपूर्ण प्रॉपर्टी हे मी विकणार आहे आणि तुम्हा रणदिव्यांना रस्त्यावरती आणणार आहे भीक मागण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाजवळ जानकी प्रार्थना करत असते आणि तेवढ्यातच इथे इन्स्पेक्टर पवार इथे आता सौमित्र आणि सारंग यांना त्या बुलेट दाखवत असतात आणि तेव्हा ते म्हणत असतात की ही माळ तुमच्या ओळखीची आहे का? हे बघा, एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, तिथे आम्हाला ही व्हॅन दिसली. ही व्हॅन बघा, ही तुमच्या ओळखीची आहे का? तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही, ही व्हॅन काही आम्ही ओळखत नाही. तिथे रक्तसुद्धा सांडलं होतं. तो सगळा व्हिडिओ इन्स्पेक्टर पवार सारंग आणि सौमित्र यांना दाखवतात आणि इन्स्पेक्टर पवार म्हणतात की हे बघा, तिथे आम्हाला ही माळसुद्धा सापडले. रुद्राक्ष माळ आहे आणि ती एखाद्या लेडीजचीच आहे. तेव्हा आम्हाला काय वाटतं, तुम्ही ओळखता का ही चेन? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, आम्ही तरी ओळखत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात, तुम्ही एक काम करा, जानकीताईला ही तुम्ही माळ दाखवा. कदाचित जानकीताईंना वाटेल की ही माळ त्यांच्या आईची आहे आणि त्यांनी जर ओळखलं तर आपल्याला काहीतरी लताबाईंना शोधण्यामध्ये लीड तरी मिळेल. तेव्हा ही चेन तुम्ही त्यांना दाखवा आणि काय खरं खोटं ते मला सांगा. तेव्हा जानकी आता ती माळ बघते आणि म्हणते, हो, ही चेन माझ्या आईचीच आहे, ही चेन माझ्या आईची आहे. पण सौमित्र भाऊजी तुम्हाला कुठे मिळाली? तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी, अगं इन्स्पेक्टर पवार यांना एका रानामध्ये सापडली आणि तिथे आहे ना 2 गोळ्यासुद्धा सापडल्या आणि कळत नाही आहे रक्त वगैरे होतं, पण तिथे कुणीही सापडलं नाही. तेव्हा जानकी म्हणते, काय? तिथे गोळीबार झाला आहे आणि ही माझ्या आईची चेन आहे. नक्की काय झालं असेल ऋषिकेश? माझ्या आईला काही झालं तर नसेल ना? ऋषिकेश म्हणतो, जानकी शांत हो. हे बघ, तिथे तुझ्या आईची फक्त माळ सापडली आणि अशा कितीतरी माळ असतात गं. तुझ्या आईकडे असेल, अजून कुणाकडे तरी असू शकते ना? तेव्हा तू काळजी करू नको आणि तसंही तुझ्या आईची डेथ बॉडी अजून सापडलेली नाही आहे. त्याच्यामुळे ही माळ तुझ्या आईचीच आहे किंवा तुझ्या आईला काहीतरी झालं असेल असा विचार आत्ताच मनामध्ये आणू नकोस. तुझ्या आईला काही झालेलं नसणार आहे. कळते तुला? प्लीज शांत हो, रडू नकोस. तेव्हा इथे ओवी येते आणि म्हणते, काका बाबा चला ना खाली, तुम्हाला सगळ्यांना बोलावलं आहे. आपल्याला बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करायची आहे ना, आरतीला बोलावलं आहे. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की ओवी बाळा, चल आपण दोघेजणं जाऊया, आई आणि बाबा नंतर येतील हां. तेव्हा सौमित्र ओवीला घेऊन आता खाली निघून जातो. तेव्हा इथे जानकी रडायला लागते. जानकी म्हणत असते की ऋषिकेश, माझ्या आईला नक्की काही झालं नसेल ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुझ्या आईला काहीसुद्धा होणार नाही आहे. हे बघ, तुझा बाप्पावरती विश्वास आहे ना, तू मनोभावे त्यांची पूजा करतेस, मग तुझ्या आईला काही होणार नाही. आणि तसंही अजून डेथ बॉडी सापडली आहे का? तिथे इन्स्पेक्टर पवार यांना कुणीही सापडलेलं नाही आहे. आणि या माळीचं म्हणशील, जरी तुझ्या आईची असली तरी तुझ्या आईची डेथ बॉडी सापडली, त्याच्यामुळे ही माळ दुसरी कुणाची तरी असू शकते. तू मनामध्ये असा विचार कर की तुझी आई जिथे कुठे असेल ना, बाप्पाने तिला सुखरूपच ठेवले असेल. अजिबात काळजी करू नको. बाप्पा असताना इथे ती ऐश्वर्या कधीच जिंकू शकणार नाही. कधीच काही वाईट होणार नाही. जे काही होईल ना, ते सगळं चांगलंच होईल. तुझी आईसुद्धा जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. तू मनामध्ये चांगला विचार कर, अजिबात वाईट विचार करू नकोस, असं ऋषिकेश आता जानकीला समजावून सांगत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीला धीर येतो. खरं तर ते गुंड लोक जेव्हा इथे लताला मारायला जात असतात तेव्हाच त्या माणसाने त्या गुंड लोकांना मारलेलं असतं. त्यामुळे आता ते गुंड लोक नक्की कुठे गेले, लताबाई कुठे आहेत, ते अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जानकी म्हणत असते की गणूबाप्पा, हे बघा, ते प्रॉपर्टीचे पेपर जिथे कुठे आहेत ना, ते लवकरात लवकर आमच्या हाती येऊ दे. जर ते प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याकडे राहिले तर ती ऐश्वर्या नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम करू शकते. तेव्हा ते पेपर आम्हाला मिळू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उंदीर मामा लताची चेन घेऊन सरळ आता रस्ता पकडतात स्टोरूमकडे जातात. तेव्हा इथे जानकीसुद्धा त्यांच्या मागोमाग जाते
कारण मागच्या वेळेला दागिने शोधण्यामध्ये इथे महाशिवरात्रीच्या दिवशी इथे एका नागाने मदत केली होती आणि आत्ता प्रेक्षकांनो इथे आता उंदीर मामा आलेले असतात जानकीची मदत करायला. ते माळ घेऊन स्टोरूममध्ये जातात आणि स्टोरूममध्ये गेल्यानंतर तिथे आता स्टोरूममध्ये कपाट असतं आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर असतात ते जानकीला आता मिळालेले असतात.